एका म्हाताऱ्या माणसानं आपल्या शेजाऱ्यावर असे आरोप लावले की तो चोर आहे। जेव्हा आसपास चोरी झाली, सगळीकडे अफवा पसरली, तेव्हा पोलिसांनी त्याला आतमध्ये टाकलं। काही दिवस केस चालू राहिली, त्याच्या विरोधात कुठलेच पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली। पण सुटका झाल्यानंतर जेव्हा तो घरी आला, तेव्हा शेजारी पाजारी आसपासचे लोक सगळे त्याला टोमणीनं बोलायला लागले आणि चोर ह्या नजरेनंच बघू लागले। मग तो खूप परेशान झाला आणि त्याने त्या म्हाताऱ्या माणसावर केस केली की ह्यानं माझ्यावर खोटे आरोप केले होते म्हणून। मग जेव्हा तो म्हातारा माणूस कोर्टात पोहोचला, तेव्हा जज साहेबांनी विचारलं की का रे बाबा, तू ह्याच्यावर खोटे आरोप का केले होतेस? तेव्हा तो म्हातारा माणूस जज साहेबाला म्हणतो की जज साहेब, ते असंच मी फक्त मजाक केला होता। तेव्हा जज साहेब त्याला सांगतात, तर तू एक काम कर, त्याच्यावर तू जे जे आरोप केलतेस ते आरोप एका कागदावर लिह आणि तो कागदाचे लहान लहान तुकडे कर आणि ह्या शहरामध्ये प्रत्येक चौकात ते तुकडे फेकून दे। मग त्या म्हाताऱ्या माणसानं अगदी तसंच केलं आणि सगळे तुकडे करून पूर्ण चौकात नेऊन टाकले। आणि मग दुसऱ्या दिवशी केसची सुनावणी होती, तेव्हा जज साहेबांनी विचारलं त्याला, तू केलंस का? ती म्हणला हा। तेव्हा जज साहेबांनी त्या म्हाताऱ्या माणसाला सांगितलं की जे तुकडे काल तू चौकात फेकलेस ते तुकडे आता सगळे जमा करून घेऊन ये। तेव्हा तो म्हातारा माणूस म्हणतो की जज साहेब, हे कसं शक्य आहे? आता ते तुकडे तर सगळीकडे कुठं वाऱ्यामुळे उडून गेले असतील आणि ते कसे मिळतील आता मला? तेव्हा जज साहेब म्हणतात की असंच आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या इमानदार माणसावर आरोप करताय तर तो आरोप वाऱ्याच्या दिशेसारखा, वाऱ्याच्या वेगासारखा नको तिकडं पसरत राहतो आणि तो इतका पसरला जातो की त्याला जमा करणं कठीण होतं। म्हणून एखाद्यावर संशय घेत असाल, आरोप करत असाल तर विचार करून आरोप करा, कारण एखादा व्यक्ती आयुष्यातून उठू शकतो।